हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाईब्स. तर आज आपण मस्त बनवूया हॉटेलमध्ये मिळतं तसं मस्त क्रीमी आणि मसालेदार मटार पनीर. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी पोळी, नान, रोटी किंवा जिरा राईस बरोबर खायला एकदम परफेक्ट आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण मस्तपैकी मटार पनीर हॉटेल स्टाईल घरच्या घरी करणार आहोत. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, पॅन गरम करायला ठेवूया आणि मस्त आज हॉटेल स्टाईल घरच्या घरी मटार पनीर बनवूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मसाला करणार आहोत. थोडस तेल ओतलेलं आहे मी, 1 ते 1.5 चमचा. आणि आपण कांदे, 3 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि 2 मिरच्या मध्ये चीर मारून घेतलेले आहेत. हे आपण छान गुलाबी रंगावर मस्त कांदा परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपण कांदा कसा परतून घेतलेला आहे. आता ह्यातच आपण, मी इथे गावरान टोमॅटो घेतलेले आहे. तुमच्याकडे हायब्रिड असेल तर तुम्ही वापरू शकता. मी ते 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहे आणि मी इथे 5-6 काजू आणि 2 चमचे मगज बी गरम पाण्यामध्ये चांगले करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण ह्याच्यातच घालणार आहोत. म्हणजे छान आपण हे ग्रेव्ही मिक्सर मध्ये करणार आहे तर ती एकत्र छान ग्रेव्ही तयार होणार. किंचित मीठ घालूया. आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान करून घेऊया आपण. तर आपण हे छान पैकी कांदा टोमॅटो मस्तपैकी परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असं. आता आपल्याला एवढंच करायचं. आता हे आपण थंड करून मिक्सरला ह्याची फाईन पेस्ट करून घेऊया. आता आपण पनीर शॅलो फ्राय करून घेऊया. पॅन मध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि 1 अमूल बटरचा क्यूब घातलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पनीर शॅलो फ्राय करूया. पावशर पनीर आहे हे. चांगलं सोनेरी रंगावर आपण दोन्ही साईडने करून घेऊया. आता मस्त आपण पनीर असं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. काढून घेऊया. आता कढई ठेवलेली आहे गरम करायला. तेल घालूया 2 ते 3 चमचे. अमूल बटरचे क्यूब घालूया 2. आता ह्यामध्ये आपण गरम मसाले घालूया. इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत 2 ते 3. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. मिरेदाणे घेतलेले 5-6. 3 हिरवी वेलची, 1 काळी वेलची घेतलेली आहे मसाला वेलची, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या छोट्या छोट्या काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत 3. हे घालूया आपण फोडणीत. मस्त खमंग फोडणी करूया आपण मसाल्यांची. गरम मसाले, आता गॅस बारीक करायचा आणि ह्या तेलामध्ये 2 चमचे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा मी पनीर मसाला घेतलेला आहे.
अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे. सर्व एकत्र करूया. आता ह्यामध्येच आपण जे वाटण केलं होतं ते घालूया. कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या, काजू आणि मगज बीचं वाटण. यातच आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहे, 1 चमचा. आलं लसूण पेस्ट फ्रेशच वापरायची, त्याच्यामुळे चव छान येते. मस्त आता हे मसाले आपण छान परतून घेऊया. आता आपण ही ग्रेव्ही छान परतून घेतलेली आहे. आपण आधी सुद्धा कांदे टोमॅटो मस्त परतून घेतले होते, त्याच्यामुळे खूप पण गरज नाही परतायची. कच्चेपणा आपण छान दूर केला होता. आता आपण काय करणार आहे, फ्रोझन मटार घेतलेला आहे 1 वाटी, तो घालूया ह्याच्यामध्ये. आता हे पनीर घालूया आपण, फ्राय करून घेतलेलं, शॅलो फ्राय. छान मिक्स करूया. त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत, तर मी मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी घातलेलं आहे. छान एकत्र करूया आपण. कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. मी इथे दह्याचा वापर केलेला नाहीये, कारण मी गावरान टोमॅटो वापरलेले आहेत. हायब्रिड टोमॅटो असेल तर 2 ते 3 चमचे दही सुद्धा घालू शकतो आपण. आता मस्त 5 मिनिटं होऊन देऊया. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, मस्त 5 मिनिटं आपण भाजी छान होऊन दिली. अगदी सुंदर झालेली आहे. सुगंध तर इतका सुंदर घरभर पसरलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार. इथे कसुरी मेथी आहे, ती घालूया 1 चमचा. थोडीशी कोथिंबीर. परत एकदा मिक्स करूया. अगदी हॉटेल स्टाईल भाजी, अगदी घरच्या घरी नान बरोबर, चपाती बरोबर, जीरा राईस बरोबर खाऊ शकतो. अगदी सुंदर अशी भाजी बघू शकता तुम्ही. आता मी इथे फ्रेश क्रीम घरातलंच आपलं 2 चमचे, छान मिक्स करूया. तुम्ही बघू शकता अगदी भाजीचं टेक्स्चर, अगदी कलर सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे. आणि हे बघा अशी सुंदर झालेली आहे भाजी. 4 ते 5 व्यक्तींसाठी मी ही केलेली आहे भाजी. अगदी सुंदर झालेली आहे. 2 मिनिटं आपण होऊ देऊया, मग गॅस बंद करूया.
तर इथे मी नानसाठी पीठ मळलेलं होतं, मैदा. असा गोळा घ्यायचा, डीप करायचा आणि पोळीसारखं लाटून घ्यायचं. जेवढा मोठा लाटता येईल तेवढा मोठा लाटून घ्यायचं पोळीसारखं. तेल लावून घ्यायचं पूर्ण आतून. थोडासा मैदा भरवायचा आणि असा त्रिकोण शेप द्यायचा त्याला. बघू शकता तुम्ही, असा त्रिकोण शेप द्यायचा आणि परत लाटायचा. असा त्रिकोण शेपनी लाटून घ्यायचा. वरतून कलंजी लावायची आणि थोडीशी कोथिंबीर. परत प्रेस करायचं लाटण्याने दाबून, म्हणजे ते निघायला नको. आता तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यावर हा पराठा आपण भाजून घेऊया छान. वरतून थोडं अमूल बटर लावायचं. छान भाजून घेऊया दोन्ही साईडने. इथून सुद्धा अमूल बटर लावायचं किंवा तेलही लावू शकता, तसं काही नाही. हॉटेलमध्ये जायची गरज नाही, काही नाही. घरच्या घरी अगदी मस्त इथे भाजी आपली होतीये. बघू शकता तुम्ही, सुंदर बारीक गॅसवर. आणि इथे मस्त नान आपण बनवलेला आहे. सुंदर असा नान. कसा फुगलाय बघा, टमटमीत. अगदी सुंदर असा. घरच्या घरी हॉटेलमध्ये जायची गरज नाही, काही नाही. असं पण करू शकतो. मी जिरा राईस पण बनवून ठेवलेला आहे. काही नाही, आपलं भात छान शिजवायचा आणि त्या भाताला मस्त जिऱ्याची आणि ह्याची गरम मसाल्याची मस्त आखे खडे मसाल्याची छान फोडणी द्यायची. झाला भात तयार. बघा किती सुंदर झालेला आहे आपला नान घरच्या घरी. काढून घेऊया. हा पण नान बघा किती सुंदर झालेला आहे. बघू शकता, अगदी सुंदर गबगबीत मस्त झालेला आहे. काढून घेऊया. आता ही पनीरची भाजी तुम्ही जवळून बघू शकता किती सुंदर झालेली आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया सर्व करण्यासाठी. अगदी सुंदर अशी भाजी केलेली आहे. हॉटेल सारखी चव. इतका सुगंध सुंदर सुटलेला आहे ना या भाजीचा. मऊ पनीर, हिरवेगार मटार आणि चविष्ट मसाल्याचा अप्रतिम संगम म्हणजेच ही हॉटेल स्टाईल मटार पनीर ची भाजी. एकदा नक्की करून बघा आणि घरच्यांकडून कौतुकाची थाप मिळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी संगीता किचन वाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. तर चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.